भाजपकडून विधान परिषदेसाठी नावाची यादी जाहीर. प्रज्ञा सातवांसह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांना संधी. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार आणि सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोलेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या मवियातील एका जागेसाठी काँग्रेसची आग्रही मागणी. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद. शिवसेनेची बच्चूकडून ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, सूत्रांची माहिती. बच्चू कडू आज निर्णय घेणार. प्रहार पक्ष शिवसेनेतील विलीन करण्यास बच्चू कडू यांची मानसिकता नाही, सूत्रांची माहिती. प्रहार पक्ष स्वतंत्र ठेवून विधान परिषद देण्यासंदर्भात कडूंचा शिवसेनेला प्रस्ताव, सूत्रांची माहिती. विलीनीकरणाच्या शिंदेच्या ऑफरवर प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक. मात्र विलीनीकरणानंतर प्रहारला मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी, पदाधिकाऱ्यांची मागणी. विधान परिषदेसाठी 70-75 इच्छुक उमेदवारांची पक्षाकडे मागणी. सुनील तटकरे यांची माहिती. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, तटकरे यांच्याकडून स्पष्ट. विधान परिषदेसाठी अजून 2 दिवस बाकी. बिनविरोध निवडणूक होणं हे कायमच चांगलं. वरिष्ठ निर्णय घेतील, फॉर्म भरला जाईल तेव्हा कळेल. सुनील प्रभूंची प्रतिक्रिया. मीरा रोड चाकवला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्याने तपासात एटीएसकडे. तुला कलमा वाचता येतो, नमाज पढता येतो विचारत हल्ला केला होता. आरोपीने इसिस जिहाद असे शब्द लिहिल्याची नोटही आढळली. मीरा रोडमधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीला मेडिकलसाठी नेलं. कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का असं विचारत केला होता हल्ला. जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याच्या आरोपीचा हेतू होता. एटीएस आणि एनआयच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ. मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात पहिल्यांदा धर्म विचारून वार करण्यात आला. मीरा रोडमधील चाकू हल्ल्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील कॉर्पोरेट कंपन्यांनी धर्मांध जिहादी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना हाकलून दिलं पाहिजे, पडळकर यांची संतप्त प्रतिक्रिया. मीरा रोडमधील सुरक्षा रक्षकावरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी जुबेरच्या घरावर मजकूर लिहिलेली चिठ्ठी समोर. अल्लाहू अकबर, बिस्मिल्ला म्हणा, नंतर घरात प्रवेश करा अशा आशयाचा चिठ्ठीवर मजकूर. हिंमत असेल तर प्रताप सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय लागू करावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचा सरनाईकांना आव्हान. मुंबईत राहायचं असल्यास मराठीत बोलावंच लागेल. वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांची प्रतिक्रिया. प्रताप सरनाईकांच्या मराठी भाषेबाबतच्या निर्णयाचंही स्वागत. मुंबईत भाजपच्या पंजाबी नगरसेवकाचं मराठी आणि मालवणी भाषण. जय कोकण बोलत नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना यांनी भाषणाला सुरुवात केली. मुंबईतील विकासाच्या मुद्द्यावर तेजिंदर सिंह तिवाना यांनी मराठीत विचार मांडले. बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा, तर पोलिसांची झटापट झाल्यानंतर पुस्तक वाचनावेळी आंदोलक ताब्यात. संजय गायकवाडांची मगरुरी अजून गेली नाही, आम्ही कायदेशीर लढाई लढणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंकडून भूमिका स्पष्ट. 7 मे रोजी गायकवाडांच्या मतदारसंघात जाणार, मग काय बोलायचे ते समोरासमोर बोलू. रोहित पवारांचं संजय गायकवाड यांना आव्हान. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी बीके सिंगला 9,81,00,000 तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले. रोहित पवारांचा आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाले. रोहित पवारांच्या आरोपामुळे खळबळ. व्हीएसआर कंपनीवर रोहित पवार आरोप करत असतानाच पार्थ पवार यांचा व्हीएसआर कंपनी विमानातून दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास. गेल्या काही दिवसात व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करत आहेत. पार्थ पवारांच्या व्हीएसआर विमान प्रवासावरून अंजली दमानिया यांची टीका. व्हीएसआर कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातात कसे, दमानिया यांचा सवाल. चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून? पार्थ पवार व्हीएसआर विमानात बसले कसे? जनतेला उत्तरं हवीत, दमानिया आक्रमक. मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती. व्हीएसआरच्या विमानातून प्रवासावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया. बुकिंग करणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द केला, पार्थ पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवारांकडून पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची भेट. दादांच्या अपघात प्रकरणी तपासात गांभीर्यता दिसत नाही, रोहित पवारांचा आरोप. तर कर्नाटकातील एफआयआर सीआयडीकडे पाठवल्याची माहिती. मात्र सीआयडी तपास नाही तर चौकशी करणार असल्याची अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली. रोहित पवारांचं वक्तव्य. रोहित पवार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता लोकभवनात भेट घेणार. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी ही भेट असणार आहे. अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी दादांच्या तिन्ही घराबाहेर पूजा कोणी केली? फोटो दाखवत रोहित पवारांचा सवाल. दादांच्या राष्ट्रवादीतील काही जण खरातच्या संपर्कात. दादांच्या अपघातावेळी खरातच्या खात्यात उलाढाल का वाढली? रोहित पवारांकडून संशय व्यक्त.
अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी आता विमानातील एफडीआर आणि सीडीआर मधील माहिती डाउनलोड तपासात मदत घेण्यासाठी एनटीपीएस कंपनीची नेमणूक एआयबी आणि डीजीसीएनं माहिती दिल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट. रोहित पवार हिरोगिरी करू पाहतायत. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून रोहित पवारांवर टीका. अजित पवारांना न्याय देण्याचा खोटा आवांडला जातोय असंही केलं वक्तव्य. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. राऊतांच्या हस्ते पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटनानंतर पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असणार आहे. सरकारने आरपीआयला 2 महामंडळाचं अध्यक्षपद द्यावं, रामदास आठवले यांची मागणी. तर आरपीआयला विधान परिषदेची 1 जागा देण्याचीही केली मागणी. चुकलात तर चुकीला माफी नाही, फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना इशारा. देवाभाऊ तुमच्या पाठीशी, पण चुकीला माफी नाही हे लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. शिवसेना पक्ष चिन्हाप्रकरणी आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाहीये. कोर्टाच्या आजच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश नाही. 20 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त असल्याने भेट होऊ शकली नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. म्हाडा आणि पत्राचाळीबाबतच्या प्रश्नांसाठी भेट घेणार असल्याची माहिती. बोंधू करात प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर पुन्हा आता कामात व्यस्त. नाशिकमधल्या नांदूरमधील कार्यकर्त्यांसोबत चाकणकरांची बैठक. मंगलप्रभात लोढा यांच्या डोक्यावर परिणाम झाला. मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका. केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मनसेचा विरोध. मंत्री लोढांच्या मुंबईतील अनेक बिल्डिंगला इंग्रजी नावं आहेत. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याआधी लोढांनी त्यांचं ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं. ट्रम्प टॉवरला छत्रपती शिवाजी महाराज नाव द्या. संजय राऊत यांची मंत्री लोढांवर टीका. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा महायुतीच्या काळात मोती होणार. जनतेची सेवा करण्यासाठी मुंबईच्या एफडी मोडल्या पाहिजेत. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. बँकेत ठेवी ठेवताना बँकेकडून 6 ते 7% व्याज घ्यायचं, काही लागेबंदी होते का तपासलं पाहिजे अशी टीका. बोरिवलीमध्ये भाजप महिला मोर्चाकडून मशाल पदयात्रा. महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि हक्कांसाठी जनआक्रोश पदयात्रा. नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोधकांनी विरोध केल्यामुळे भाजप महिला आघाडी आक्रमक. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर महिलांनी जोरदार निदर्शनं केली. विरोधक महिला आरक्षण विरोधी असल्याचा भाजपचा आरोप. उद्योगमंत्री उदय सामंतांनी मराठा नेते मनोज जरांग यांची भेट घेतली. कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि मराठा आरक्षण उपसमितीवर चर्चा. करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लिलावासंदर्भात नोटीस. नारायण पाटील कारखान्याचे चेअरमन. कारखान्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. भारत अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र, वेगळ्या घोषणेची गरज नाही. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. अमरावतीच्या परतवाडामध्ये आज होणाऱ्या नितेश राणे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. आयोजक मात्र सभा घेण्यावर ठाम. अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेत पुन्हा जुंपली. शहर समस्येची सभा स्थगित केल्याने भाजपची शिवसेनेविरोधात निदर्शन. संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने सभा तहकूब केल्याने गोंधळ. दाऊदचा साथीदार सलीम डोलाला तुर्कीच्या इस्तानबुलमधून अटक. तुर्कीच्या इस्तानबुलमध्ये अटक झाल्यानंतर भारतात प्रत्यार्पण. सलीम डोलाला भारतात आणल्याची माहिती. सलीम डोला याला चौकशीसाठी आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची शक्यता. बोंधुकराचे वकील खराची एसआयटी कोठडी दरम्यान भेट घेणार. 7व्या गुन्ह्यात बोंधुकरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. वकील एसआयटी चौकशी संदर्भात खरासोबत चर्चा करतील. बोंधुबाबा मनोहर भोसलेचा आणखी एक कारनामा समोर. पाझर तलावाच्या शासकीय जमिनीत अतिक्रमण. 17 एकर जमिनीमध्ये अतिक्रमण करून 6 एकर जमिनीवर कब्जा. तर मनोहर भोसलेला 2 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवा. माढा न्यायालयाचे आदेश. बंधू मनोहर भोसले प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोहरचे भक्त असल्याचं उघड. मनोहर भोसलेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. मनोहर भोसलेला 2 मे पर्यंत पोलीस कोठडीत त्याचा मुक्काम असेल. महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पालिका कोट्यावधी खर्च करणार. महापौर बंगल्याला इटालियन मार्बल्स आणि टॉयलेट्सला नव्या टाईल्स बसवल्या जातील. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,83,57,000 खर्च होणार आहे. तर बंगला 4 वर्ष बंद असल्याने बाळवीनं पोखरलेला आहे. मुंबईतील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू प्रकरणात सस्पेन्स कायम. बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र अहवाल आल्यानंतरच आता खरं कारण समोर येत आहे. नाशिकमधील साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगाने सुरू. जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही. महापौरांची ग्वाही. 283 एकर जमीन संपादनाचं काम सुरू. 94 एकर आधीच अधिग्रहित. प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवलाय.
देशातील विधानसभा निवडणुका होताच भारतात पेट्रोल डिझेलचे दर किमान 5 रुपयांनी वाढण्याची भीती. युद्धामुळे महाग झालेल्या कच्च्या तेलामुळे आणि डॉलर महागल्यामुळे परिणाम होण्याची शक्यता. महाग कच्च्या तेलामुळे इतर देशांची पेट्रोल डिझेलच्या दरात होते वाढ. अमेरिका इराण युद्धामुळे विमान इंधनाचे दर वाढले. परिणामी विमान उद्योगावर आर्थिक संकट. या समस्येवर केंद्र सरकारने तातडीने दिलासा द्यावा. विमान कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सची मागणी. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल डिझेलसह इतर गोष्टींच्या किमती वाढतील. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट. तर केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पालघरच्या गुहीरमध्ये 4थी शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीच्या भाषणाची भुरळ. सचिन फाउंडेशनच्या माध्यमातून 130 घरांसाठी सोलर पॅनलच्या संचाचं उद्घाटन. भाषणानंतर विद्यार्थिनीला मिठी मारत केलं तिचं कौतुक. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा निकाल 1 मे रोजी जाहीर होणार. 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात होते. यंदा गुणपत्रिकांसोबत उत्तरपत्रिका पालकांना दाखवणं बंधनकारक, तर शाळांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश. धाराशिव नगरपालिकेत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून गोंधळ. नगराध्यक्ष आणि नगर परिषदेच्या सीओमध्ये वाद. आरोप प्रत्यारोपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाचावाची. चंद्रपूरच्या लोहाडोंगरीतील लोह खनिज खाणीला सरकारची स्थगिती. हायकोर्टात याचिका आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे खाणीला स्थगिती. यापुढे खाण सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणं बंधनकारक असेल. मुंबईत तब्बल 174 इमारती धोकादायक असल्याची माहिती. 141 खासगी इमारतींचा समावेश. पालिका प्रशासनाची माहिती. यामध्ये सर्व धोकादायक इमारतींना पालिकेने अति धोकादायक व मोडकळीस घोषित करून नोटीस बजावल्यात. ठाण्यातील 100 एकरच्या चितळसर मानपाडा परिसरातील टीडीआरला स्थगिती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. या निर्णयामुळे शहरातील 2800 कोटींचा व्यवहार रखडलाय. ठाण्यातील खारेगाव पूल आजपासून वाहनधारकांसाठी खुला होण्याची शक्यता. वाहनधारकांना मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार. कल्याण स्टेशनवर रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांचा दणका. 30 मिनिटात 75 रिक्षा चालकांवर कारवाई. कारवाईत रिक्षा चालकांकडून 2 लाखांचा दंड वसूल, तर 40 रिक्षा चालकांना मेमो देण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई ते मांडवा धावणारी M2Mची रो फेरी रद्द. बोटीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्याने फेरी रद्द. मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचं नियोजन विस्कळीत. लवकरच रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. अहिल्यादेवी होळकर गोदा ते नर्मदा जलयात्रा धुळ्यात दाखल. आमदार अनुभव अग्रवाल यांच्याकडून जलयात्रेचं जल्लोषात स्वागत. विखे पाटील आणि पडळकरांच्या नेतृत्वातील जलयात्रेचं धुळ्यात आगमन. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारनं तात्काळ मदत जाहीर केली. सातारा जिल्ह्यातील 60,49,000 रुपये मंजूर. शेतकरी मदतीचा निधी बँक खात्यातून थेट कर्जासाठी वळता करू नका. शासन आदेशातून बँकांना महसूल मंत्री बावनकुळेंची तंबी. वर्ध्यामधील एका शेतकऱ्याची पोपटामुळे डाळिंबाची बाग उद्ध्वस्त. मात्र नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्याचे उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या, कोर्टाच्या सूचना. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील 13 गावांमध्ये खासगी विहिरींच्या अधिग्रहणाला मंजुरी. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशाच्या पुढे गेला. शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाईचं सावट. विहिरींचं अधिग्रहण केल्यामुळे 25,000 नागरिकांना दिलासा मिळणार. राज्यात भीषण गरमीत वीज संकटाचं सावट, तर भीषण उष्णतेमुळे विजेची मागणी 32,000 मेगावॅटच्या पुढे. मुंबईकरांना 15 मे पासून पाणी कपातीचा सामना करावा लागणार. बीएमसी आयुक्तांनी 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा 28%वर. पालिकेकडून 15 मे पासून 10% पाणी कपात जाहीर. प्रशासनाकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जळगावात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा भडका उडाला. पाण्यासाठी समतानगरातील महिलांचा पालिकेवर धडक मोर्चा. पाणी द्या महापौर, पाणी द्या. जळगावात महिलांचा पालिकेसमोर जोरदार एल्गार. सोयाच्या साखरीत लिलाव नाकारल्याने शेतकऱ्यांनी मार्केटच्या गेटवर कांदा टाकला. मार्केटमध्ये शेतकरी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र व्यापाऱ्यांनी ठोस कारण न देता कांद्याचा लिलाव करण्यास नकार दिलाय. आजपासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार. तापमान वाढल्यानं दुचाकीस्वारांना नगरपालिकेचा दिलासा. दुपारी 1 ते 4:30 दरम्यान शहरातील सर्व सिग्नल बंद असतील. पुणे स्टेशनवर घसरलेला वंदे भारतमुळे जवळपास 100 गाड्यांना फटका. काल दिवसभरात 100 गाड्या उशिराने धावल्या. मुख्य मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा काही तास ठप्प होती. वर्ध्यात उन्हाचा तडाखा. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी शिकवणी वर्ग सकाळी. संध्याकाळच्या सत्रात उष्मा लाटेमुळे प्रशिक्षणाबाबत नवे आदेश. लातूरच्या निलंगा तालुक्यात उष्माघातामुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. शेतातून घरी परतल्यानंतर भोवळ आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती.
लातूरमध्ये संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। पादुका दर्शन सोहळ्यात 5 ते 6 कोटींचा खर्च झाला होता, मात्र उर्वरित रकमेचा हिशोब न देताच किशोर महाजन गायब झाल्याचा आयोजक समितीचा आरोप।